राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सरकार लाडक्या बहिणींचे पैसे माघारी घेणार नाही अशी माहिती दिली आहे आदिती तटकरे यांनी। पैसे माघारी घेण्याचा सरकारचा विचारही नाही असं त्या म्हणाल्यात। चुकीच्या पद्धतीने अर्ज भरणाऱ्यांनी अर्ज मागे घेतलेत असंही आदिती तटकरेंनी सांगितलंय। चुकीच्या पद्धतीने अर्ज भरणाऱ्या अपात्र आहेत, त्यांना पुढचे हप्ते मिळणार नाहीत हे देखील आदिती तटकरेंनी नमूद केलंय। जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात हप्ते मिळणार असल्याचंही त्या म्हणाल्या। योजनेसाठी सध्या कोणतेही नवे निकष नाहीत। महिला आणि बालविकास मंत्र्यांनी एबीपी माझाला ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे। तर अपात्र ठरण्याच्या भीतीने काही लाडक्या बहिणींनी आपले अर्ज माघारी घेतलेले आहेत। राज्यातल्या 4000 महिलांनी आपले अर्ज माघारी घेतलेत, पण सरकार लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार नाही। पैसे माघारी घेण्याचा सरकारचा विचारही नाही असं आदिती तटकरेंनी सांगितलंय। चुकीच्या पद्धतीने ज्यांनी अर्ज भरलेत त्यांनी अर्ज मागे घेतले आणि चुकीच्या पद्धतीने ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्या अपात्र ठरल्यात, त्यांना यापुढचे हप्ते मिळणार नाहीत, पण या आधी जे पैसे त्यांना मिळालेले आहेत ते वसूल करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, त्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही हे आदिती तटकरेंनी स्पष्ट केलेलं आहे। जानेवारीच्या अखेरच्या हप्त्यात ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना हप्ते मिळतील असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे। सध्या योजनेसाठी कोणतेही नवे निकष लागू करण्यात आलेले नाहीत, त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील त्यांच्याकडून पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असं आदिती तटकरेंनी सांगितलंय। एबीपी माझाला त्यांनी ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।